वा अंजली वा, खूप महत्वाची बातमी दिलीस तुम्हाला. त्याबद्दल तुझ्या अकाउंटवर तुझे पैसे लगेच जमा होतील. हा वा, मजा आली. बेबी, फायनली तुझं स्वप्न आता पूर्ण होणार. कारण आता जहागीरदारांमध्ये फूट पडणार आहे. हो हो हो, भैरवी जहागीरदार, तू खूप तोऱ्यात मला म्हणाली होतीस की मी जहागीरदारांच्या विरोधात जाणार नाही म्हणून. हा तू विरोधात गेली नसलीस तरी तुमच्यात आता खूप अंतर पडलंय. आणि त्याच गोष्टीचा फायदा मी घेऊन अख्ख्या जहागीरदार कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकणार आहे. मी उद्ध्वस्त. आईला माहितीये, तिला माहितीये की आता मला तिची किती गरज आहे. स्टील ती सही करायला येण्यासाठी हो म्हणत नाही. आणि मुळात घरातून गेल्यापासून तिने माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा पण प्रयत्न केला नाही. तर एकदा काय ती ऑफिसमध्ये येऊन बोलायचा प्रयत्न केला होता, पण त्यानंतर काहीच नाही. ना माझे फोन उचलले, ना कधी मला एखादा मेसेज केला, फोन केला, काहीच नाही. तिला माहितीये की हे कॉन्ट्रॅक्ट माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. तिच्या न सही करण्यामुळे माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरू शकतं, पण स्टील ती किती स्टबर्न आहे. अजिबात तयार होत नाही यायला. हे जे काही मला वाटतंय की तुला माझी काहीच किंमत नाही, आणि जे काही घडलंय त्याचं तिला गिल्ट पण नाहीये. बिचाऱ्या सही, किती करता तुम्ही माझ्यासाठी. तुम्हाला माहिती होतं आईकडे गेल्यावर तुमचा अपमान होईल, स्टील तुम्ही तिथे गेलात. फक्त माझ्यासाठी तिचं बोलणं ऐकलं. आय एम व्हेरी लकी टू हॅव यू. मी खूप वाईट वागतो तुमच्याशी कधी कधी, बट आय रिअली लव्ह यू सही. आय रिअली लव्ह यू. बरे झाले? अजून देऊ का? देवा, बस ना, नाश्ता करून घे पटकन. नाही, आता कुठेच नाही, आता काहीच नाही. वेळ झालाय, मी निघतो. अरे तयार आहे सगळं. ऑफिस मध्ये खाईल ना, एवढं काय. ठीक आहे, रिलॅक्स. चला, मी येतो. बाय बाय. बाय. देवांश, एक मिनिट. आई आज हे महत्वाच्या कामासाठी चाललेत, त्यांचं औक्षण करा ना. हो, रिया, तू दही साखर आण ना. दे. खरं तर या सगळ्याचा काय फायदा होणार नाही, पण तुम्ही करा तुमच्या समाधानासाठी. एनिवे डील तर गेलीच आहे आपल्या हातून. द्या. देवांश, चांगल्या कामासाठी बाहेर चाललात ना, का निगेटिव्ह विचार करताय? पण मला तर भैरवीच्या वागण्याचं आश्चर्यच वाटतंय. अगं
बिझनेस हा तिची नेहमीच प्रायोरिटी होती, पण ती आता असं का वागते काही कळेनसच झालंय मला. बाबा, आपण त्यांची पण बाजू समजून घ्यायला हवी ना. आपल्यामुळे दुखावल्या गेल्यात त्या. आणि वहिनी भेटायला गेली म्हणून आत्याला अजून राग आला असेल. म्हणजे बाबा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आत्याला वहिनी अजिबात आवडत नाही. ओमी, मम्मा मला वाटतं ना, बहिणीऐवजी जर ब्रो गेला असता ना तर कदाचित आत्या आलीही असती. उम्मी, अरे काय बोलतोयस तू? हे वहिनीने ऍटलिस्ट ट्राय तरी केलं, आपण तेही नाही केलंय. काय फायदा झाला त्या ट्राय करण्याचा? काय फायदा झाला? देवांश, एक मिनिट. आपण लगेच सगळे असे हताश का होतोय? आपण सोल्युशन काढूयात ना काहीतरी. आता आपण असंही मीटिंगला जाणार आहोत ना, त्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करूयात. त्या नक्की समजून घेतील आपल्याला. प्रयत्न करायला काय हरकत आहे? हो देवा, काय वाटतं? यशस्वी उभा. आयुष्य बांधव आणि बी पॉझिटिव्ह रे बाबा. काय बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. बाय. आई, मी जे सांगितलंय ते नीट लक्षात ठेवायचं. ती सई खूपच ओव्हर स्मार्ट आहे. बोर्ड मेंबर समोर इमोशनल भाषण करेल आणि सगळ्यांना इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करेल. काहीही झालं तरी हे कॉन्ट्रॅक्ट देवांश जागीरदारला मिळता कामा नये. डोंट वरी सर, मी सगळं बरोबर मॅनेज करतो. तुम्ही निश्चिंत राहा. हॅलो मिस्टर. Yes, welcome, Mr. Devansh Jagirdar. थँक्यू सो मच. We are very excited to do business with you. सेम Please. प्लीज. माय वाईफ मिसेस सई जहागीरदार. Nice to meet you, Mrs. Jagirdar. आपण आता जास्त वेळ न घालवता कॉन्ट्रॅक्टचे पेपर साईन करूया. या. आमच्या ऑफिसमधनं एक टीम लवकरच येईल आणि आपण लवकरच कामाला सुरुवातही करूया. शुअर. हो, पण त्यासाठी आधी सगळ्या फॉर्मॅलिटीज तर पूर्ण व्हायला हव्यात. फॉर्मॅलिटीज? कॉन्ट्रॅक्ट साईन झालाय ना, आता काय बाकी आहे? ही डील फायनल होण्यासाठी सर्व पार्टनर्सच्या सह्या असणं अपेक्षित आहे, पण अजून एका पार्टनरची सही बाकी आहे. एम आय राईट मिस्टर जागीरदार? आज इथे या कंपनीच्या दुसऱ्या पार्टनर म्हणजे भैरवी जागीरदारे असायला हव्या होत्या, आणि तसं आम्ही यांना सुरुवातीला कळवलं सुद्धा होतं, पण तरीही देवांश जागीरदार एकटेच आले. भैरवी जागीरदार कुठे आहे मिस्टर देवांश? सॉरी, पण थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे आज भैरवी मॅडम येऊ शकल्या नाहीये. पण त्याऐवजी आपण दुसरा काहीतरी मार्ग काढू शकतो ना. नाही म्हणजे तुम्हाला कंपनीच्या सगळ्या डिटेल्स माहिती आहे. इवन देवांश सरांनी सुद्धा तुम्हाला सगळी काही माहिती दिली आहे, तरी सुद्धा तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही आहे का? प्रश्न विश्वासाचा नाहीये, नियमांचा आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट म्हटलं की रूल्स तर फॉलो करावेच लागतात. हे बरोबर बोलते. तुम्ही एक फोन करून भैरवी मॅडमना बोलून घ्या ना. ठीक आहे, मी कॉल करते त्यांना. काय झालं, फोन लागत नाही का?
आम्हाला तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं मिस्टर जहागीरदार. इतके दिवस आमचा असा विश्वास होता की जहागीरदार इंडस्ट्रीज सर्व फॉर्मॅलिटीज योग्यतेने पूर्ण करतात. आज इतका महत्वाचा दिवस आणि तुमचे एक पार्टनर हजर असून हे खूप अनप्रोफेशनल आहे मिस्टर जहागीरदार. तुम्ही जर एवढा बिझनेस कॅज्युअली घेत असाल तर आम्हाला या बिझनेसमध्ये डील करण्यात काहीच अर्थ नाही. आय नो ते करेक्ट नाही आहे, पण याआधी कधी असं घडलं नाही आहे ना. हे पहिल्यांदाच घडतंय आणि आपण डिस्कस करू शकतो या बाबतीत. डोंट वरी. तुम्ही आम्हाला जर आधी कल्पना दिली असती तर आम्ही नक्की विचार केला असता, पण आता नाही काय करू शकत. आय एम सॉरी टू डिसअपॉइंट यू मिस्टर भावे. जहागीरदार इतके अनप्रोफेशनल असतील असं आम्हाला वाटलं नव्हतं. एक्सक्यूज मी. तुम्ही अजून सगळ्या जहागीरदारांना भेटलातच कुठे? एबी सर तर म्हणाले होते की भैरवी मॅडम इकडे येणार नाही, मग या इकडे आल्या कशा? हॅलो मिस्टर भावे. या वेलकम. मी भैरवी जहागीरदार. मी आणि देवांश जहागीरदार इंडस्ट्रीजचे मालक आहोत. मुंबईचे ट्रॅफिक तर तुम्हाला माहितीच आहे. त्यात रस्ते खोदून ठेवले, त्यामुळे घरातून वेळेत निघून सुद्धा इथे यायला उशीर झाला. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आपण सह्यांची फॉर्मॅलिटीज पूर्ण करूया. येस प्लीज. सो यू कॅन स्टार्ट. Yeah. Yes, you can please sign. या. सो आपल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेले आहेत. वेलकम ऑन द बोर्ड. थँक्यू थँक्यू सो सो मच. आपण कामाला लवकर सुरुवात करूया. शुअर. काँग्रेस देवांश. थँक्यू. Yeah. थँक्यू सो मच भैरवी मॅम. इट्स ओके. देवांश, घर आलंय आपलं. देवांश, मला बोलायचंय तुमच्याशी. मला माहिती आहे तुम्ही कसला विचार करताय. आज मॅडम अचानक समोर आल्यामुळे अस्वस्थ झालात ना तुम्ही? अजिबात नाही, असं काहीच नाही आहे. हो,
मग जेव्हा त्या कॉन्ट्रॅक्ट साईन करायला आल्या तेव्हा तुम्ही बोलला का नाही त्यांची? काय बोलू तिच्याशी मी? आज जर तिला कॉन्ट्रॅक्ट साईन करायला यायचंच होतं तर मग माझा बाबांचा फोन का उचलला नाही तिने? जेव्हा तुम्ही गेला तिच्या घरी तिला रिक्वेस्ट करायला तेव्हा तुमचा अपमान करून परत का पाठवलं तिने? ती फक्त दाखवायला आली होती, हे दाखवायला की तिच्यामुळे आपलं काम अडतं. माझ्यासाठी किंवा आपल्या कंपनीसाठी नव्हती आली ती, आपल्यावर उपकार करताय ना हे दाखवायसाठी आली होती ती. असं काही नाहीये देवांश, त्या येणारच होत्या, फक्त त्यांच्या मनात काही गोष्टींचा राग आहे. ज्या गोष्टी घडून गेल्यात ना त्याची प्रतिक्रिया होती ती फक्त. आज ते आल्या की नाही आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट साईन पण केलं ना. तुम्ही काही केलंय का त्यांच्यासाठी? म्हणजे एवढ्या दिवसापासून तुम्ही एकदा तरी त्यांना फोन मेसेज केला, त्यांची चौकशी केली? त्यांनाही हेच वाटलं असेल ना की माझा मुलगा फक्त कामापुरतं मला कॉल करतोय, माझी आठवण काढतोय. त्यांनाही तुमच्या बाबतीत गैरसमज साहजिक आहे. मला ना आईची बाजू ऐकून घेण्यात काही इंटरेस्टच नाही. बोला. आई बघा, अजूनही तुम्ही त्यांना आईच म्हणताय ना. हा, मगाशी तुम्ही त्यांना भैरवी मॅडम वगैरे म्हणालात ते फक्त त्यांना राग यावा म्हणून. तुम्ही त्यांच्यावर चिडता, रागराग करता ना, हे फक्त बरोबरच आहे. खरं तर मनापासून खूप प्रेम करता तुम्ही त्यांच्यावर. इनफ इनफ इनफ. आज कॉन्ट्रॅक्ट मिळालं आपल्याला, मला त्याचा आनंद सेलिब्रेट करायचा आहे. या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही आहे. देवांश, हॅलो. हॅलो डार्लिंग, कुठे आहेस तू? माझ्या घरी. नाही ग सई, ते तुझं घर नाहीये. कितीदा सांगितलंय मी तुला. सई, ते देवांशचं घर आहे. तू नाईलाजाने तिथे राहतेस. माझं घर ते तुझं घर आहे सई. कळलं ना तुला? ए बरं सई, ऐक ना, मी तुझ्यासाठी नाही तू 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 ताबडतोब मला भेटायला आहे. मी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलाय. विक्रम, हे बघ, तू कधी भेटायला बोलवशील आणि मी येऊ शकेल असं नाहीये. मला नाही जमणार आहे आता यायला. काय बोलतेस ग तू? कशाला कारण देतेस? हे बघ सई, आपलं ठरलंय हा का, की मी जेव्हा सांगेन तेव्हा तू भेटायला येशील. आपलं ठरलंय की नाही? मग तू आता कारण नको देऊस आणि लगेच भेटायला ये. हा, बाय. मला काय माहित नाही. बाय बाय बाय. विक्रम, आज बाय. Three cheers for Dada. Hip hip. हुर्रे! Hip hip. हुर्रे! Hip hip. हुर्रे! Congratulations. अभिनंदन. Thank you so much. चला चला, तोंड गोड करा सगळ्यांनी. मला माहिती होतं, सकाळीच मिठाई आणून ठेवली होती मी. अभिनंदन देवा. थँक्यू आई. सई कुठे आहे? ही काय आली सई. अभिनंदन सुनबाई. अभिनंदन बाबा. सई घे, तोंड गोड कर बाळा. अरे, तुमच्या दोघांचे चेहरे असे पडले काय? म्हणजे कॉन्ट्रॅक्ट तर मिळाला ना आता? अगं दमले तो ग, आता आलेत ना बाहेरून. सई, तुम्ही छान फ्रेश व्हा. जेवण झालेलं आहे, चला आपण जेवायला बसूया. हा, आज तुझ्या आवडीची खीर केलीये मी जेवणात. यार हे बरं आहे, म्हणजे डील क्रॅक ब्रोने केली आणि खीर वहिनीच्या आवडीची. कारण की वहिनीने आपल्या आत्याला कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी रेडी केलंय. ऐकलंस? क्रेडिट तिचं आहे. येस. सई, जा तुम्ही फ्रेश होऊन या, मी पटकन ताटं घेते. हा, आई, माझा ताट नको वाढू, सांग, मला भूक नाही. का रे देवा, सकाळी सुद्धा नाश्ता न करता गेलायस तू? काही नाही, 2 घास तरी खाऊन घे. नाही ऐक ना, जरा बरं वाटत नाहीये, जरा वेळ पडतो मग बरं वाटेल. बरं वाटत नाहीये? काय झालं? अगं बाई, अंग गरम आहे तुझं. ताप आहे? नाही हो देवांश, I'm okay. मला म्हणजे कळलंच नाही, सॉरी. देवा, तू असं कर, तू 2 घास खाऊन घे आणि मग आराम कर. हा, मी जरा वेळ पडतो, नंतर खातो मी. प्लीज देवांश, ऐक. दादा, सई, मी वरण भात कालवून देते, जरा त्याला भरव, आराम करू दे त्याला. ठीक आहे आई, प्लीज जरा लवकर द्या.
इथून माझी सई अशी एंटर होणार, जी सुंदर सई ती येणार, मी तिला माझ्या हाताने बुके देणार, गुलाबांचा बुके, आणि मग इथे ती बसणार. येस, आणि मग माझ्या हाताने तिला गरम गरम जेवण सर्व करणार, मी स्वतः बनवलेलं. येस सई, सई तू खाशील ना? मी स्वतः बनवलं. हा, आणि मला तुला स्वतःच्या हाताने भरवायचं आहे. नाही नाही नाही, मी भरवणार आहे तुम्हाला. तुम्ही व्यवस्थित बसा. सई इथेच थांबा ना माझ्याजवळ प्लीज. ठीक आहे, मी नाही जात कुठे. फोन सायलेंटवर करते फक्त. देवांश, किती मनाला लावून घेताय तुम्ही. मला माहिती आहे तुम्ही भैरवी मॅडमशी जे वागत आहात त्यामुळे तुमचंच मन तुम्हाला खात आहे. मॅडमच्या विचारानेच आजारी पडलात तुम्ही, हे कळतंय मला. आता नको, जरा वेळ पडतो. ठीक आहे, बरं तुमच्या डोक्यावर पट्ट्या ठेवायच्या आहेत ना? आलेत सगळं घेऊन. तोपर्यंत आराम करा. खूप मोठी चूक केली असते, खूप मोठी चूक. आता मी येणार, आता मी तिकडे येणार.